नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर आजचा विषय तर बऱ्याचदा कोणत्याही वेळी किंवा कधीही आपल्याला काही सर्वात जास्त काळजी घ्यायची असते किंवा सर्वात जास्त आपल्याला समस्या येतात ते केसांची निगा राखण्यासाठी. आय नो मार्केटमध्ये बरेच प्रोडक्ट आहे, म्हणजे शॅम्पू, कंडिशनर, मास्क, हेअर सिरम भरपूर काही आहेत. परंतु कधी कधी एक्सपेरिमेंटने ना आपल्याला हे समजतं की अच्छा याने ना हा उपयोग होऊ शकतो. मान्य आहे की ते प्रोडक्टसुद्धा खूप छान असतात, परंतु आपण काही गोष्टी अगदी घरात काही अशा गोष्टी असतात ज्याने आपण ना आणखी ॲडिशनल आपण आपल्या केसांची काळजी घेऊ शकतो. परंतु ते काय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत. आता ते काय, तर सर्वात पहिले तुम्ही हे समजून घ्या की कोणतेही ऑइल हे खूप इम्पॉर्टंट असतं, म्हणजे खूप महत्त्वाचं असतं आपली काळजी, केसांची काळजी घेताना स्पेशली. कारण की ऑइल असा घटक आहे जो पिढ्यानुपिढ्या प्रत्येकजण आपल्याला सांगत आला आहे की ऑइलिंग केलं पाहिजे, तेल लावलं पाहिजे, तेल लावलं पाहिजे. परंतु पहिले असं होतं की त्यांना तेवढं नॉलेज नव्हतं किंवा आपल्याला आतासुद्धा काही गोष्टी माहीत नसतात आणि त्याच्यामुळे ना नॉर्मली तेल लावणे ही खूप वेगळी गोष्ट आहे. हां, मार्केटमध्ये खूप प्रोडक्ट आहे ज्याने अगदी छानरित्या काळजी घेतली जाते, पण ते महागसुद्धा आहे. तर आता काय करायचं, कसं करायचं मी तुम्हाला सांगते. जनरली हेअर सिरम काय काम करतं, हे हेअर ग्रोथला प्रमोट करायचं काम करतं, म्हणजे हेअर ग्रोथ करतं. मी जे तुम्हाला ऑइल सांगत आहे किंवा तेल सांगत आहे की ते किती हेल्पफुल आहे, त्याच्यात जे घटक आहे ते अगदी कोणत्याही गृहिणीच्या किचनमध्ये सापडणारे आहे आणि अगदी स्वस्त आहे. परंतु त्यांनी इतका फायदा झालेला आहे की मला हे जे छोटे छोटे बेबी हेअर्स जे यायला लागले आहेत ते त्यामुळे आणि लिटरली खरंच खूप छानरित्या काम करतं. ते आता कसं करायचं, तुम्ही कोणतेही तेल घ्या. जर तुम्ही आल्मंड ऑइल घेत असाल, तुम्ही पॅराशूटचं तेल घेत असाल, खोबरेल तेल कोणतंही चालतं. मंद आज पहिले थोडंसं तेल ना, अगदी प्रोसिजर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. तर ते तेल टाकायचं, त्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं. त्याच्यानंतर मेथी दाणे. आता तुम्हाला किती तेल बनवायचं याच्यावरती डिपेंड करते, पण माझे असं स्वतःचं मत आहे की छान 1-2 चम्मच तुम्ही मेथीचे दाणे टाका. त्यानंतर कलोंजी टाका, ती पण एखाद्या साधारण 1 चम्मच टाका. त्याच्यानंतर रोजमेरी ल्यूज मिळतं, मार्केटमध्ये मिळतं, नाही तर ऑनलाईन तुम्हाला मिळून जाईल, खूप स्वस्त असतं. ते टाका. त्याला ना थोडं तडतड होऊ द्या, म्हणजे ते जे रोजमेरी ऑइल आहे ते एकदम जळल्यासारखे काळे होतात. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक घटक टाकायचं आहे, ते म्हणजे जास्वंदाचे जे फुलं असतं त्याला तोडून अगदी तसं टाकून द्या आणि खूप बॉईल होऊ द्या. म्हणजे इतकं की ते तेल थोडं कमी झालं तरी चालेल. पूर्ण पूर्ण त्याच्यातले जे पण आपण घटक टाकले त्याचं पूर्ण त्यामध्ये अर्क उतरला पाहिजे, इतकं ते झालं पाहिजे. आणि त्यानंतर ते बाजूला काढून टाका. आणि त्यानंतर तुम्हाला ते अगदी शांत मंद जेवण झाल्यानंतर गॅस बंद करायचं आहे, तेल गाळून घ्यायचं आहे. आणि ते तेल मी ना अशा बॉटलमध्ये तुम्हाला दिसत असेल कोणती बॉटल यूज करते आहे, तर ते तेल अगदी स्काल्फला तुम्हाला लावायचं आहे. म्हणजे त्या बॉटलने अगदी स्काल्फला तुम्हाला लावता येते, किती छान बॉटल आहे. अक्षरशः एखाद्या महिन्यात, म्हणजे एक महिना तुम्ही आणि आपल्याला रोज ऑइल करायचं नाही आहे, आठवड्यातून एकदा करायचं आहे. इतका फायदा तुम्हाला जाणवेल. तुमचे ना केस एकदम असे पोषक मिळाल्यासारखं होईल, तुमचे केस तुटणार नाही. आणि हे सर्व जे इन्ग्रेडियंट आहे, मेथी केसांना पोषण देण्याचं काम करतं, रोजमेरी ऑइल तर हे प्रत्येक सिरममध्ये असतं, त्याच्यामुळे रोजमेरी हेअर ग्रोथ करायला प्रमोट करतं, जास्वंदाची फुलं हेअर सॉफ्ट करायला मदत करतं, कलोंजी हा सुद्धा एक पोषकचा घटक आहे. त्यामुळे हे ऑइल तुम्हाला बेस्ट ठरणार आहे, नक्की करून बघा. आता दुसरं म्हणजे हेअर मास्क. मार्केटमध्ये बरेच आहे, खूप छान छान हेअर मास्क आहे, परंतु साधारण प्रत्येक मास्क हे 500च्या वरती असतं. आता मी तुम्हाला जे मास्क सांगणार आहे, म्हणजे बरेच एक्सपेरिमेंट मी मास्कमध्ये करते, पण त्याच्यापैकी एक खूप छान मास्क आहे, प्लीज करून बघा आणि तुम्हाला खरंच खूप फरक जाणवेल. आता ते करायचं कसं, जास्वंदाची पानं पानं अक्षरशः ती घ्यायची, त्याच्यामध्ये मेथी पावडर टाकायचं. तुम्हाला जितके घटक ॲड करता येईल तुम्ही टाकू शकता. मी जास्वंदाची पानं टाकते आहे, त्याच्यामध्ये त्याची फुलं तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मेथी पावडर टाका आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता
याचं ना एकदम पहिले ना ग्राइंड करून घ्या. थोडं तुम्हाला पाण्याची गरज वाटली कारण की पाण्यामुळे जास्वंदाची पानं आणि फुलामुळे थोडंसं ऑलरेडी पाणी येतं. थोडं आणखी पाणी तुम्हाला टाकावं लागेल आणि त्याची पेस्ट करून घ्या. ही तुम्ही केसांना लावा, 15-20 मिनिट ठेवा, त्याच्यानंतर केस तुम्ही धुवा. बापरे, म्हणजे अगदी मार्केटचे जे मास्क आपण बघितलेले असतात त्याच्यासारखं तुम्हाला अगदी त्याच्यापेक्षा अगदी नॅचरल इफेक्ट देतो. खूप सुंदर आहे आणि हे सर्व घटक आपल्याकडे कधीही कुठेही अवेलेबल होतात. त्यामुळे प्लीज हा मास्क करा. स्पेशली आता याच्यामध्ये सुद्धा आपण जास्वंदाची फुलं, जास्वंदाची पानं, तुम्ही हे एक गोष्ट लक्षात घ्या, कोणत्याही सिरममध्ये ना जास्वंद हा खूप छान घटक असतो, रोजमेरी हा खूप छान घटक असतो, मेथी हा अशी गोष्ट आहे जी केसांना ना भक्क करण्याला मदत करते. म्हणजे अगदी केस खूपदा आपले होतात की तुटतात कारण ते कमजोर झालेले असतात, ते ब्रेक झालेले असतात, त्याला ना एकदम पोषक देण्याचं काम मेथी करतं. हा मास्क तुम्हाला अगदी स्वच्छ आणि इतका छान इफेक्ट देईल केसांना. प्लीज हा सुद्धा करून बघा. अशा प्रकारे तुम्ही घरगुती ऑइल, मास्क असे ना नॅचरल इन्ग्रेडियंटपासून ह्या गोष्टी बनवू शकता आणि ते खूप सुंदर दिसतं. स्पेशली ज्या स्त्रियांना ना थोडंसं मार्केटच्या वस्तूंमध्ये कोणाकोणाला ना इतका इंटरेस्ट नसतो किंवा कोणाकोणाला ना भीती वाटते की नक्की काय प्रोडक्ट यूज करू, त्याची काळजी तुम्हाला आता घ्यायची गरज नाही. हे इन्ग्रेडियंटसुद्धा खूप छानरित्या काम करतात. थोडं त्रास तुम्हाला वाटत असेल की सगळं करावं लागतं, परंतु त्याचे इफेक्ट खूप छान असतात. तर आय होप तुम्हाला ह्या गोष्टी तुम्ही पहिले कराल आणि याचे फायदे तुम्हाला झाले तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या गोष्टी तुम्ही नक्की ट्राय कराल ही सुद्धा मला आशा आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. आपल्याला ना ही फॅमिली खूप वाढवायची आहे, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्र मैत्रिणी, घरातल्या, कुटुंबातल्या सर्व लोकांना व्हिडिओ शेअर करा आणि मी तुम्हाला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.